हे अग्निदेव, हा विधी कोणत्या तिथीला केल्यास काय लाभ होईल ते आपण सांगावे। हा विधी जर प्रतिपदेस केला तर आपल्याला धन लाभते, द्वितीयेस केला तर सद्गुणी पत्नी लाभते, चतुर्थीस केला तर आपल्याला धर्म आणि काल ह्या दोन्हींचा लाभ होतो, पंचमीस पुत्र प्राप्तीचा लाभ होतो, षष्ठीस हा विधी केला तर श्रेष्ठ असे भाग्य मिळते, सप्तमीस हा विधी केल्यास कृषी लाभ होतो, अष्टमीस अर्थ लाभ संभवतो, नवमीस केल्यास उत्तम पशु लाभ होतो, दशमीस केला तर उत्तम गायीचा लाभ होतो, एकादशीस परिवार तर द्वादशीस ज्ञानातील श्रेष्ठता प्राप्त होते। हा विधी चतुर्दशीस केल्यास शास्त्र विद्येचा लाभ होतो आणि हा विधी अमावस्येस केला तर सर्व काही यांचा लाभ होतो। हे अग्निदेव, आपण प्रकट होऊन ह्या भक्तांना जे ज्ञान दिलं त्यामुळे हे सर्व भक्त तुमचे सदैव ऋणी राहतील। हे प्रभो, माझे कार्य झाले, आता आपली आज्ञा असावी। म्हाळसा, तुम्ही अजून जाग्याच? हो, हे तिच्या वाड्यावर गेले आहेत। नारायण नारायण। देवा, आज आख्यानाला प्रारंभ करण्याआधी मी माझ्या आराध्यांना एक विनंती करू इच्छितो। अवश्य मुनिवर। हे प्रभो, हे देवेश, हे लक्ष्मीकांत, हे जगतपते, आता मी भगवान श्री विष्णू यांच्या चिरसंगीन विष्णुपदी गंगेचे पुण्यदायक आणि पापनाशक असे स्तोत्र श्रवण करण्याची इच्छा व्यक्त करतो। मुनिवर, हे सारं तुम्ही देखील सांगू शकला असतात। नारायण नारायण। होय प्रभू, आपल्या आशीर्वादाने मी हे कार्य केलेच असते, परंतु या महापुण्यदायक स्तोत्राचे महत्व आपण सर्वांना समजावून सांगावे अशी मी आपणास विनंती करतो। मुनिवर, खरं तर आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून राजा भगीरथाने गंगेची स्वतः स्तुती केली। गंगेचा विस्तार सर्व लोकात आहे। गोलोक, वैकुंठ, शिवलोक, तपलोक, ब्रह्मलोक, सूर्यलोक, ध्रुवलोक, चंद्रलोक, महालोक, जनलोक, तसेच कैलासात कित्येक योजने लांब रुंद गंगा नदीचे पात्र आहे।
केवळ इतकंच नव्हे तर पाताळ लोकात भोगवती या नावाने, पृथ्वी लोकात अलकनंदा या नावाने आणि मंदाकिनी या नावाने इंद्र लोकात कित्येक योजने तिचा विस्तार आहे. नारायण नारायण, या सर्व रूपांना माझा नमस्कार असो. अशा प्रकारे गंगेचे स्तुती स्तोत्र सांगितले गेले आहे. हे स्तोत्र पापाचे नाश करणारे आणि पुण्याची वृद्धी करणारे आहे. जो भक्त गंगेची भक्तिपूर्वक पूजा करून नित्य नेमाने या स्तोत्राचे पठण करेल त्याला निश्चंक नेहमीच अश्वमेध फलाची प्राप्ती होईल. खरोखरच ही स्तुती अत्यंत सुंदर आहे. आहेच. गंगा अत्यंत पवित्र आहे, सर्व पापांचा विनाश करणारी. या स्तोत्राच्या प्रभावाने पुत्रहीनास पुत्र प्राप्ती होते, स्त्रीहीनास स्त्रीची प्राप्ती होते, रोगी मनुष्य निरोगी होतो, बंधनात पडलेला बंधनातून मुक्त होतो, कीर्तिरहित मनुष्य उत्कृष्ट यशाने यशस्वी होतो आणि मूर्ख मनुष्य बुद्धिमान आणि विद्वान होतो, हे निसंशय सत्य आहे. जो मनुष्य रोज सकाळी उठून या स्तोत्राचा पाठ करतो त्याची दुःस्वप्ने सुद्धा सुस्वप्ने होऊन त्याचे मंगल होते आणि त्याला गंगा स्नानाचे पुण्य लाभते. या स्तोत्राने गंगेची स्तुती करून राजा भगीरथ गंगेला घेऊन सगर राजाच्या जळून भस्म झालेल्या पुत्रांच्या ठिकाणी घेऊन जाताच गंगेच्या स्पर्शाने पावन झालेल्या वायूला स्पर्श करताच सगर पुत्रांना मुक्ती मिळाली. ते वैकुंठास गेले. राजा भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणली म्हणून ती भागीरथी नावाने प्रसिद्ध झाली. मुनिवर, आज आख्यानाला प्रारंभ होण्याआधीच देवी गंगा यांची अतिव सुंदर स्तुती मला ऐकायला मिळाली आणि यात हेही कळाले की त्यांच्या स्पर्शानेच भगीरथ याने आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळवून दिली होती. पण काय म्हाळसा? पण मला एक प्रश्न पडला आहे की राजा सगर यांना स्वतःला हे शक्य का झाले नाही? त्यांनी काहीच का प्रयत्न केले नाही? केले नाही तसे नाही, परंतु त्यांना ते जमले नाही, कारण हे सर्व भगीरथाच्या प्रयत्नांनीच होणार होतं. पंचमहाभूत ही माझीच प्रतिरूप आहे. ह्या पंचमहाभूतांपैकी मी अग्निदेव ह्यांना इथे आमंत्रित करत आहे. हे कशासाठी? अग्निदेव तुम्हाला ते गुप्त रहस्य सांगतील. देवांनी तर मला हे सांगितलं आहे का मुक्ती मिळण्यासाठी हे समज का कराय होते. मुनिवर, पण त्यांना हे कसं कळलं की त्यांच्या पुत्रांच्या कुवर्तनाने ते सारे भस्मसात झाले? नारायण नारायण, कारण मीच ही वार्ता सांगण्यासाठी त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. अजून माझे पुत्र कोणतीही वार्ता घेऊन कसे आले नाहीत? त्यांच्यासारख्या बलशाली योद्ध्यांना इतका वेळ का लागत असावा? नारायण नारायण. मुनिवर, आपण शुभम भवतु. तुम्ही केवळ माझे आहात आणि तुम्हाला प्राप्त करण्यासाठी मी कठोर अशी तपश्चर्या केली आहे. पण म्हणून गंगेविषयी क्रोध असणं हे अयोग्य आहे असं नाही तुला वाटत? तिचे असे येणे मला मुळीच आवडणार नाही. पार्वती, गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडलं जाणं हे विधान आहे.